थोड्या वेळापूर्वी माझ्यावर अमरावतीवरून आलेला मनसेचा इथला जो निरीक्षक आहे कर्णबाळे नावाचा, तो शासकीय विश्रामगृहामध्ये कुठली पूर्व परवानगी नसताना पत्रकार परिषद घेत होता। त्याला कुठल्या तरी एका अकोल्यातल्याच व्यक्तीने सांगितलं की मिटकरींची गाडी आली। त्या अगोदर त्यांच्या मनामध्ये त्यांनी प्लॅन ठरवला होता त्या रेस्ट हाऊसला की संध्याकाळी मिटकरींच्या घरावर जीव गेला हल्ला करायचा। तो संध्याकाळी 7 ते 8 वाजताचा टायमिंग होता। त्याच्यानंतर म्हणजे ते आज करणार होते, म्हणजे प्रकाशदादा साळुंकेच्या घरावर जसा बॉम्ब हल्ला झाला तसा हल्ला करून यांच्या लेकरा बाळासहित त्यांना संपवावं असा आदेश राज ठाकरेंनी दिला, अशी चिथावणी त्याने देऊन सर्व झुंड त्या गुलमोहरला पाठवली। ज्या गुलमोहरच्या कक्षामध्ये मी बसलेला होतो आणि त्यांना असं वाटलं होतं की बाबा मी त्या ठिकाणी आता साधारणपणे गाडीत बसलेला आहे म्हणून त्या मनसेच्या गुंडांनी थेट दगड घेतले। काही जणांकडे राप्टर होते, काही जणांनी लपवलेल्या गुप्त्या आणल्या होत्या, काही जणांकडे ॲसिड होतं आणि काही जणांनी कुंड्या उचलल्या आणि माझ्या गाडीवर टाकल्या। माझ्या गाडीचे दोन्ही साईडचे काच तुम्ही बघा फोडले होते, पण ड्रायव्हर सुदैवानं वाचला आणि मी सुद्धा सुदैवानं त्या ठिकाणी उपस्थित नव्हतो, मी आत होतो। आणि मग ही सर्वच्या सर्व झुंड ज्यावेळेस त्यांना माहीत पडलं काच फोडल्यावर मी तिथे नाही आहे, तर ही सगळी झुंड यामध्ये गुलमोहर कक्षामध्ये आली। त्यापूर्वी अँटी चेंबरमध्ये जे काही लोक बसले होते ते पण भीतीनं पळून गेली होती, कारण यांनी एका महिलेला पुढे केलं होतं। दुसऱ्या काही लोकांच्या म्हणजे इथला मनसेचा जो पंकज साबळे वगैरे आहे त्याच्या हातामध्ये ॲसिडच्या बाटल्या वगैरे असं काहीतरी आमच्या कार्यकर्त्यांनी बघितलं। सीसीटीव्ही आता चेक केल्यानंतर कळेलच। म्हणजे असा जीवघेणा आदेश तुमचा पक्षप्रमुख राज ठाकरे देतोय का? अशा प्रकारे कोणाचा जीव घ्या हे तुम्हाला शिवाजी महाराजांची शिकवण आहे का? संध्याकाळी कोणाच्या घरावर भ्याड हल्ला करून तुम्ही तुमचा पुरुषार्थ गाजवताय का? म्हणजे अशा प्रकारे नपुंसक असणाऱ्या व्यक्तींनी आमच्यावर हल्ला करण्यापूर्वी 10दा विचार करावा। तुमचा नेता ज्यावेळेस अजितदादांवर बोलला त्यावेळेस आम्ही छोटी प्रतिक्रिया दिली, तेवढी बुडाला आग लागण्याची गरज नव्हती। आम्ही काय तुमच्या नेत्याचं नाव घेऊन सुपारी बहादर म्हटलं नव्हतं। नाव न घेता जर सुपारी बहादर म्हटलं ते जर तुम्ही अंगावर घेतलं याचा अर्थ तुमच्याच कार्यकर्त्यांनी ते कबूल केलं की आमचा नेता सुपारी बहादर आहे। मग अजितदादांवर बोलताना हे साले बेताल बोलते सगळे, आणि त्यानंतर जर आमची काही रिॲक्शन येत असेल म्हणजे बोलण्याची, तर एकदम जीव घ्यायचा प्रयत्न। आज त्यांनी गाडी फोडली, पण मला निश्चित माहीत आहे की तो हल्ला जीवघेणा हल्ला होता। मी तसं अकोला एसपींना कळवलं, मी इथल्या काही स्थानिक माझे आमदार सहकारी मित्र आहेत त्यांना पण कळवलं, आणि आता 2 तासापासून मी सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये बसलेलो आहे। मला असं कळते आहे की आता माझी विनंती होती इथल्या पोलीस प्रशासनाला की तात्काळ हे गुन्हेगार अटक करा, त्यांच्यावर अटेम्प्ट टू मर्डर हे गुन्हे दाखल करा। हे गुन्हेगार अटक झाल्याशिवाय अकोला जिल्ह्यातली कायदा सुव्यवस्था सर्वसामान्याला न्याय हे जे काही घटना आहे ही अधोरेखित होणार नाही। मात्र आता मला असं कळलं की LCBच्या अधिकाऱ्यांना भेटून काही लोक अमरावतीकडे सगळे गुंडे फरार झालेले आहेत। यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई होईपर्यंत मी इथून हटणार नाही। मग माझा इथं जीव गेला तरी चालेल, पण मी इथून मी हटणार नाही। याची दखल मुख्यमंत्र्यांनी घ्यावी, याची दखल गृहमंत्र्यांनी घ्यावी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घ्यावी। महायुतीच्या एका आमदाराला जर मनसेसारखा टुकार पक्ष आणि त्यातले काही गुंडे डायरेक्ट घरावर जीवघेणा हल्ला करण्याच्या कट आखत असतील त्या शासकीय विश्रामगृहावर, आणि कट आखल्यानंतर मी हाती येत नाही, योगायोगाने तिथे असताना डायरेक्ट अटॅक करत असतील, तर अकोल्याच्या भविष्याच्या दृष्टीने ही गोष्ट चांगली नाही, किंवा महाराष्ट्राच्या दृष्टीने ही गोष्ट चांगली नाही। त्यांचा मालक म्हणजे महाराष्ट्राचा मालक होऊ शकत नाही, आणि राज ठाकरे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा मोठा नाही। शेवटी या देशाला घटना बाबासाहेबांनी दिली आणि घटनेचं कवच मला आहे, म्हणून त्याच्या नेत्यांनी बोलताना जरा भान ठेवायला पाहिजे होतं। त्यांचे प्रवक्ते उपटसुंब बोलले, आम्ही त्यालाही उत्तर दिलं, पण अशा प्रकारे हल्ला करून त्यांना वाटत असेल पुरुषार्थ गाजवला तर ते नपुंसक ठरलेले आहेत। मी मात्र इथं ठिय्या आंदोलन देतोय, जोपर्यंत आरोपी अटक होत नाही तिथे तोपर्यंत मी इथून हटणार नाही। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट।